नमस्कार मित्रांनो, या लेक्चरमधून आपण बघणार आहोत वृद्धी मिश्र याचे दोन प्रमुख घटक, ज्यामध्ये विक्रय वृद्धी हा पहिला घटक आपण बघणार आहोत आणि दुसरा जो घटक बघणार आहोत तो म्हणजे प्रत्यक्ष विपणन. या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण वृद्धी मिश्राचे तीन महत्त्वाचे घटक बघितले होते, ज्यामध्ये आपण जाहिरात बघितली होती, प्रसिद्धी बघितली होती आणि जनसंपर्क बघितला होता. या लेक्चरमधून आपण बघूयात विक्रय वृद्धी आणि प्रत्यक्ष विपणन. सुरुवातीला आपण बघूया विक्रय वृद्धी. मित्रांनो, विक्रय वृद्धी म्हणजे काय, तर ज्याला इंग्रजीमध्ये सेल्स प्रमोशन असं म्हटलं जातं. लक्ष्य ग्राहक आणि मध्यस्थ यांचं मन वळवण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रांचा अवलंब केला जातो. विविध विक्रय वृद्धी तंत्रांमध्ये मोफत नमुना वाटप करणं, मोफत भेटवस्तू देणं, हप्त्यानं विक्री करणं, सवलत देणं, हमी देणं अशा गोष्टींचा समावेश होतो. विक्रय वृद्धीच्या योजना जर आपण राबवल्या तर त्याच्या माध्यमातून वेगवेगळे फायदे मिळतात, ज्यामध्ये ग्राहक आपलाच छाप किंवा ब्रँड असलेली वस्तू खरेदी करतात. वेगवेगळ्या योजनांमुळे ग्राहकांना पूर्ण मोबदला मिळतो, म्हणजे त्या वस्तूबरोबरच नमुना वाटप असेल, फ्री गिफ्ट असेल, हप्त्यानं विक्री केली तर पैसे देण्यातली सवलत असेल किंवा डायरेक्ट डिस्काउंट असेल, या माध्यमातून ग्राहकांना जास्तीत जास्त पूर्णपणे मोबदला मिळत असतो. लक्ष्य ग्राहकांकडून लगेच खरेदी केली जाते, त्यामुळे विक्रय वृद्धी होते आणि मुद्राची विश्वासार्हता जी असते ती चांगली वाढते. याचं कारण हे आहे की ज्यावेळी आपण विक्रय वृद्धी तंत्र वापरतो तेव्हा जास्तीत जास्त ग्राहकांना आपण माहीत होतो, आपल्याबद्दलचा विश्वास वाढतो, त्यामुळं मुद्रेची विश्वासार्हता, रिलायबिलिटी ही वाढत जाते. यानंतर जो महत्त्वाची गोष्ट असते विक्रय वृद्धीमध्ये, ती म्हणजे विक्रय वृद्धी करायची असेल तर आपण काय तंत्र वापरावीत. तर मित्रांनो, विक्रय वृद्धीची तंत्र बघताना तीन प्रकारची तंत्र विक्रय वृद्धी करण्यासाठी वापरली जातात. स्लाईडमध्ये आपण बघितलं तर तीन स्तरावर ही तंत्र वापरली जातात. पहिला स्तर असतो तो म्हणजे वितरक, डिस्ट्रीब्युटरच्या स्तरावर विक्री वाढ करण्यासाठी वापरली जाणारी तंत्र. दुसरी असतात ती म्हणजे उपभोक्ते किंवा ग्राहकांच्या स्तरावर विक्री वाढ करण्यासाठी वापरली जाणारी तंत्र. आणि तिसरी असतात ती म्हणजे विक्रेत्यांच्या स्तरावर केली जाणारी विक्री वाढ आहे त्याच्यासाठी वापरली जाणारी तंत्र. आपण सुरुवातीला बघूयात ती म्हणजे वितरकांच्या स्तरावर विक्री वाढवण्यासाठी काय तंत्र वापरली जातात. व्यापार वृद्धीचे जे प्रयत्न आहेत ते वितरक करत असतात. यामध्ये वितरक म्हणजे कोण, तर वेगवेगळे जे मध्यस्थ आहेत, त्यांचे कर्मचारी आहेत, हे सगळे वितरकांमध्ये येत असतात. वस्तूचा साठा करून ठेवून विक्रय वृद्धी करावी याच्यासाठी हे वेगवेगळा प्रयत्न करत असतात. ज्यामध्ये पहिला प्रयत्न असतो तो म्हणजे जाहिरात साहित्य. याच्यामध्ये उत्पादकांकडून वितरकांना आपल्या दुकानात लावण्यासाठी वेगवेगळं जाहिरात साहित्य पाठवलं जातं, ज्यामध्ये चिन्ह असतात, बॅनर्स असतात, बोधचिन्ह असतात, फलक असतात. या सगळ्याचा वापर हे वितरक करत असतात. त्याचप्रमाणे वितरकानं जाहिरात करावी म्हणून आर्थिक मदत, पैसे देखील त्याला उत्पादक देत असतो. यानंतर असतं ते म्हणजे प्रात्यक्षिक, डेमॉन्स्ट्रेशन ज्याला म्हटलं जातं. घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी यांच्या दुकानामध्ये वस्तूच्या उपयोगाबद्दल तज्ज्ञ व्यक्तींकडून प्रात्यक्षिकं दाखवली जातात. ही प्रात्यक्षिकं नवीन वस्तू आणि वापरत असलेल्या वस्तू यांच्याबद्दल असतात. प्रात्यक्षिकांमुळं ग्राहकांना ज्या शंका येतात त्यांचं निरसन होतं आणि वस्तू खरेदी करायला ग्राहक प्रवृत्त होतात. यानंतर असतं ते म्हणजे विशेष प्रदर्शन आणि शो, स्पेशल डिस्प्ले आणि शोज. व्यापारी जत्रा किंवा प्रदर्शनं भरवून ग्राहकांना आकर्षित केलं जातं.
विशिष्ट कालावधीत अशा प्रकारची प्रदर्शनं भरवली जातात. विक्रय वृद्धीला या गोष्टीचा चांगला फायदा होत असतो अशा प्रदर्शनांचा. यानंतर असतं ते म्हणजे वितरण स्पर्धा, डीलर कॉन्टेस्ट. वितरणामधल्या मध्यस्थांसाठी उत्पादकांकडनं वितरक स्पर्धेचं आयोजन केलं जातं. याच्यामध्ये दुकानाची आकर्षक मांडणी असेल, सजावट असेल, विक्री स्पर्धा ठेवण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं जात असतं. यशस्वी स्पर्धकांना उत्पादकांकडून रोख रक्कम किंवा अन्य भेटवस्तू देऊन त्यांचं सत्कार किंवा अभिनंदन केलं जात असतं. म्हणजे जास्त विक्री कोण करतोय, जास्त चांगली विक्री कोण कशा पद्धतीनं करतोय, याच्यासाठी दुकानाची मांडणी कशी केली, सजावट कशी केली, विक्री किती झाले, याच्या स्पर्धा आयोजित करून पारितोषिकं देण्याचं काम केलं जात असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे वितरकांना बक्षिसं. ठरवून दिलेलं जे काही लक्ष्य असेल त्या लक्ष्यापेक्षा जर जास्त विक्री केली तर वितरकांना काहीतरी बक्षीस दिलं जात असतं. प्रलोभन तसं दाखवलं जात असतं. ही प्रलोभनं आकर्षक वस्तू असतील, रोख रकमा असतील, या स्वरूपाची असतात. अनेकदा उधारीची सवलत देखील या प्रलोभनामध्येच दिली जाते. मोठ्या प्रमाणावर खरेदी केली तर कॅश डिस्काउंट किंवा रोख सवलत देखील दिली जाते. अशी वेगवेगळी बक्षिसं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात वितरकांना दिली जात असतात. यानंतर असतं ते म्हणजे साठा परत, स्टॉक रिटर्न. अनेकदा किरकोळ व्यापाऱ्याकडून विक्री न झालेला माल परत घेतला जातो आणि ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे अशा वितरकाला तो दिला जातो. यानंतर असतं ते म्हणजे वितरकांसाठी परिषद. उद्योग संस्था वितरकांसाठी वेगवेगळ्या परिषदांचं आयोजन करते. याच्यामध्ये कंपनीची कार्यक्षमता, भविष्यातलं नियोजन याच्याबद्दल माहिती पुरवली जाते. तसंच वितरकांना विशेष महत्त्वाच्या सूचना दिल्या जातात. उत्तम कामगिरी करणारे जे वितरक असतील त्यांना विशेष भेटवस्तू, अवॉर्ड्स हे दिले जात असतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं वितरक स्तरावर विक्री वाढवायला वेगवेगळे प्रयत्न केले जातात. यानंतर उपभोक्त्याच्या स्तरावर कोणते प्रयत्न केले जातात तर ग्राहकांना उत्पादक किंवा वितरकांकडून विशेष सवलती दिल्या जात असतात. ग्राहकांच्या संख्येमध्ये वाढ करणं, नवीन ग्राहक मिळवणं हा ग्राहक विक्री वाढ प्रयत्नांचा उद्देश असतो. सर्वसाधारणपणे आपण बघितलं तर ग्राहकाभिमुख अशा प्रकारचं विक्रय वृद्धी करायची असेल, कन्झ्युमर ओरिएंटेड, तर वेगवेगळी विक्री वृद्धीची साधनं वापरली जातात. कोणती असतात उपभोक्त्यांसाठी वापरली जाणारी? तर पहिलं असतं ते म्हणजे भेटवस्तू नमुना वाटप, फ्री सॅम्पल ज्याला म्हणतात. संभाव्य ग्राहकानं प्रवृत्त होऊन वस्तू खरेदी करावी याच्यासाठी मुक्त भेट किंवा नमुना वाटप हे केलं जातं. एखादं प्रमाणित उत्पादन प्रसिद्ध करायचं असेल तर त्याच्यासाठी भेटवस्तू वाटप यशस्वी ठरत असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर वेगवेगळी औषधं असतील, विशिष्ट औषधांची लोकप्रियता वाढवायची असेल तर अशा वेळी भेटवस्तू देणं हे योग्य ठरतं. आर्थिकदृष्ट्या खर्चिक अशी ही पद्धत आहे, कारण ती भेटवस्तू द्यायची असेल तर त्यासाठी पैसे लागत असतात. त्यामुळे ही पद्धत वापरताना आर्थिक काटकसर होत नाही. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे कुपन किंवा भेटकार्ड. वस्तूसोबत किंवा वस्तूच्या संवेष्टनात उत्पादकाकडनं भेटकार्ड देण्याची पद्धत असते. ही एक लोकप्रिय पद्धत आहे. भेटकार्ड दाखवलं की ग्राहकांना वस्तूच्या किमतीमध्ये ठराविक दरानं विक्रेत्याकडनं सूट दिली जाते. विक्रेत्याला ठराविक मुदतीनंतर त्यांची परतफेड करण्यात येते. भेटकार्ड हे ठराविक मुदतीचे असतात. एकदा का ती मुदत संपली की भेटकार्डावरती कोणत्याही प्रकारची सवलत ही मिळत नाही. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे अदलाबदल योजना, एक्सचेंज स्कीम, एक्सचेंज ऑफर. विक्रयवृद्धीसाठी अनेकदा जुनी वस्तू घेणं आणि त्याबद्दल नवीन वस्तू देणं असं घडत असतं. नवीन वस्तूच्या किमतीमधनं जुन्या वस्तूची किंमत ही वजा केली जाते. दीर्घकाळ टिकणाऱ्या ज्या ग्राहकोपयोगी वस्तू आहेत यांच्याबाबत
अनेक कंपन्या ही अदलाबदल योजना राबवत असतात. यानंतर असतं ते म्हणजे प्रीमियम योजना. नेहमीच्याच किमतीमध्ये जास्त किंवा अधिक माल देणं म्हणजे प्रीमियम योजना. समजा 3 लक्स साबणांच्या किमतीत आपण 4 लक्स साबण दिले किंवा 3 लक्सच्या किमतीत 4 लक्स मिळवा अशी जर ऑफर दिली तर ती झाली प्रीमियम योजना. वापरातल्या वस्तूंच्या बाबतीत अधिक मूल्य अधिक वस्तू देणं याच्यासाठी या प्रीमियम योजनेचा वापर केला जातो. यानंतर असते ती म्हणजे लोकप्रिय व्यक्तींमार्फत विक्री. अनेकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय व्यक्तींना बोलावलं जातं आणि त्यांच्यामार्फत विक्री केली जाते. उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या खेळाच्या साहित्याच्या विक्रीचं मोठं जर दुकान असेल, तिथं प्रथम येणारे काही ग्राहक असतील, त्यांना विराट कोहलीच्या हस्ते जर आपण त्या बॅट दिल्या, विराट कोहलीची त्याच्यावर सिग्नेचर घेऊन, तर नक्कीच अनेक ग्राहक पहिला आपण कसं जाऊ हे बघतील. म्हणजे अशा पद्धतीनं लोकप्रिय व्यक्तीच्या माध्यमातून विक्री केली जाते. तसंच जर एखादं साड्यांचं दुकान असेल तर त्या ठिकाणी प्रसिद्ध हिरोईन कंगना राणावतसारखी जर आणली आणि तिच्या हस्ते जर साड्यांचं वितरण पहिल्या 10-20 व्यक्तींना केलं तर तिथं काय होईल, मोठ्या प्रमाणात गर्दी होईल. यालाच म्हटलं जातं लोकप्रिय व्यक्तींमार्फत वितरण. हे कशासाठी केलं जातं तर उपभोक्ते किंवा ग्राहकांना जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी. यानंतर असतं ते म्हणजे दुकानात प्रात्यक्षिक, इन स्टोअर डेमॉन्स्ट्रेशन. घरगुती वापरातल्या वस्तू किंवा एखादं मशीन याचं प्रात्यक्षिक हे दुकानदार उत्पादकाच्या वतीनं दाखवतो. त्यामुळं अनेक ग्राहक आकर्षित होतात, विक्री वाढते. यानंतर असतं ते म्हणजे एकत्र बांधलेल्या वस्तू. अनेकदा 2 किंवा 3 वस्तू जर एकत्र बांधल्या आणि त्याची विक्री केली तर अशा वेळेला कमी किमतीत त्या वस्तू मिळत आहेत, कॉम्बो ऑफर आहे म्हणून लोक त्या घ्यायला लागतात. टूथपेस्ट, टूथब्रश, कोलगेट कंपनी एकत्र वाटते आणि वेगळं वेगळं आपण टूथपेस्ट आणि टूथब्रश घेतला तर त्याला जेवढे पैसे द्यावे लागतात त्याच्याहून कमी किमतीत हे आपल्याला मिळतात. त्यामुळं अशी काय ऑफर दिली तर दोन्हीचाही खप वाढू शकतो, टूथपेस्ट पण टूथब्रश पण, म्हणजे दोन्ही वस्तूंचा. यानंतर असतं ते म्हणजे सवलत किंवा डिस्काउंट. जर मंदीचा काळ बाजारपेठेमध्ये असेल तर अशा वेळेला अपेक्षित विक्री वाढ होत नाही. त्याच्यासाठी जास्तीचे ग्राहक मिळवण्यासाठी किमतीत सूट दिली जाते. सण किंवा उत्सवाचं औचित्य साधून ही विक्री योजना राबवली जाते. यानंतर असतं ते म्हणजे हप्त्यानं विक्री, ज्याला म्हणतात इन्स्टॉलमेंट सेल. ग्राहकोपयोगी दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तूंच्या बाबतीत ग्राहकांना पूर्ण रक्कम एकाच वेळी देणं हे शक्य नसतं. अशा वेळेला विक्रेता हप्त्यानं वस्तू विकतो, त्यामुळे विक्री वाढते. समजा आपण वॉशिंग मशीन असेल, टेलिव्हिजन असेल, फ्रीज असेल, AC असेल, अशा जेव्हा कन्झ्युमर ड्युरेबल्स खरेदी करतो तेव्हा दुकानदार 10 हप्त्यात, 5 हप्त्यात, मंथली हप्त्यात आपल्याकडून पैसे घेत असतो. म्हणजे एकाच वेळी ग्राहकाला पैसे द्यावे लागत नाहीत आणि ग्राहकाला वस्तू देखील वापरायला मिळते. अशा पद्धतीनं आज मोबाईल जे चांगले किमती मोबाईल आहेत त्यांच्या बाबतीत देखील ही हप्त्यानं विक्रीची पद्धत चालू झालेली आहे. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे वस्तू हमी, ज्याला म्हणतात प्रोडक्ट वॉरंटीज. विशिष्ट कालावधीसाठी वितरकांकडनं ग्राहकांना वस्तूबद्दल हमी दिली जाते. या ठराविक कालावधीत वस्तू खराब झाली, नादुरुस्त झाली तर नियमानुसार वस्तू दुरुस्त करून किंवा बदलून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आज आपण जर अनेक वस्तू अशा कन्झ्युमर ड्युरेबल्स घेतल्या, समजा टेलिव्हिजन घेतला, मोबाईल घेतला, तर 1 वर्षाची, 6 महिन्याची आपल्याला वॉरंटी दिली जाते, गॅरंटी दिली जाते. हे सगळं काय असतं तर त्या कालावधीत वस्तू खराब झाली, कुठला पार्ट खराब झाला तर ते बदलून देण्याचं काम संबंधित कंपनी, संबंधित वितरक, उत्पादक हे करत असतात. अशा पद्धतीनं ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी उपभोक्त्याच्या स्तरावर विक्री वाढीसाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. यामध्ये आणखी काही प्रयत्न असू शकतात, ज्यामध्ये किंमत परतफेड, मनी रिफंड ऑर्डर दिली जाणं,
फ्री ट्रायल्स किंवा मुक्त चाचण्या दिल्या जाणं, या सगळ्या गोष्टी असू शकतात. आज अनेक ॲप्स आपण घेत असतो. काही कालावधीसाठी ती फ्री ट्रायल असते. 1 महिना म्हणा, 15 दिवस म्हणा, 3 महिने म्हणा. त्यानंतर मात्र आपल्याला पेड व्हर्जनमधून ते घ्यावं लागतं. अशा पद्धतीने देखील फ्री ट्रायल्स दिल्या जात असतात. वितरकांच्या स्तरावर आणि उपभोक्त्यांच्या स्तरावर विक्री वाढीसाठी काय केलं जातं हे पाहिल्यानंतर आपण बघूया. ते म्हणजे विक्रेत्यांच्या स्तरावर विक्री वाढीसाठी काय केलं जातं. पहिला प्रयत्न असतो तो म्हणजे जाहिरात आणि प्रसिद्धी. ग्राहकांना नवीन उत्पादनाची माहिती देणं, नवीन गरजेबाबत माहिती देणं, याच्यासाठी जाहिरात आणि प्रसिद्धी करावी लागते. अनेकदा 2 उत्पादक एकत्र येऊन जाहिरात करतात. उदाहरणच द्यायचं झालं तर गोदरेजची कपाटं आणि टायटनची घड्याळं, या दोघांची जाहिरात एकत्र केली तर दोन्हींना आपल्या जाहिरात खर्चात बचत करता येते आणि विक्रय वृद्धी शक्य होते. यानंतर असतं ते म्हणजे फॅशन शोज. विक्रय वृद्धीसाठी फॅशन शोज ही एक महत्त्वाची इव्हेंट असते. मोठमोठ्या शहरांमध्ये मालाची विक्री करण्यासाठी हे फॅशन शोज अरेंज केले जातात. अलीकडे दूरदर्शनवर देखील, टेलिव्हिजनच्या वेगवेगळ्या चॅनल्सवर देखील फॅशन शोज आयोजित केले जातात. या कार्यक्रमांना देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. यानंतर असतं ते म्हणजे वस्तुदर्शन हॉल, शोरूम्स ज्याला म्हणतात. उत्पादकांकडनं वस्तूंचं प्रदर्शन करण्यासाठी वस्तूचे हॉल सजवले जातात. वस्तूला ग्राहक मिळवण्यासाठी हे महत्त्वाचं तंत्र आहे. या स्वतंत्र हॉलमध्ये वस्तूंची मांडणी आकर्षक पद्धतीनं केलेली असते. त्यामुळं ग्राहकाला ज्या वस्तू हव्यात त्या ते घेऊ शकतात. 2 व्हीलर्स वाहनं असतील, 4 व्हीलर्स असतील, यांच्यासाठी शोरूम्सचा हा ऑप्शन अनेक विक्रेते स्वीकारत असतात. त्यानंतर असतं ते म्हणजे प्रचार आणि जनता संपर्क. विक्री वाढीसाठी प्रचार आणि जनता संपर्काचा वापर केला जातो. उत्पादनाचं लौकिक मूल्य वाढावं याच्यासाठी जास्तीत जास्त लोकांशी संवाद साधला जातो, संपर्क ठेवला जातो. मग त्याच्यासाठी इंटरनेट असेल, ईमेल असेल, व्हॉट्सॲप असेल, मोबाईल कॉल्स असतील, प्रत्यक्ष भेटी असतील, अशा अनेक तंत्रांचा वापर केला जातो. लोकांशी संपर्क साधून आपल्या उत्पादनाबाबत त्यांना माहिती देऊन, त्यांच्याकडून सूचना मागवून त्यांच्यात आपल्या उत्पादनाबद्दल जास्तीत जास्त जागृती ही निर्माण केली जाते. यानंतर असतं ते म्हणजे सूचना देणाऱ्यांना बक्षीस. विक्री वृद्धीसाठी वापरलं जाणारं हे एक तंत्र आहे. ग्राहकांकडून वस्तूबद्दल सूचना मागवल्या जातात आणि जे लोक योग्य अशा सूचना देतात त्यांना बक्षीस देखील दिलं जातं. त्यामुळं बक्षीस मिळवण्याच्या हेतूनं लोक सूचना देतात, आपलं उत्पादन बघतात, त्याच्याविषयी माहिती करून घेतात. त्यामुळं आपली विक्री वाढू शकते. तर मित्रांनो, विक्रय वृद्धी करायची असेल तर 3 स्तरावर वेगवेगळी तंत्र वापरली जातात. वितरकांच्या स्तरावर वापरली जाणारी तंत्र आहेत, उपभोक्ते किंवा ग्राहकांच्या स्तरावर वापरली जाणारी तंत्र आहेत, त्याचप्रमाणे विक्रेत्यांच्या स्तरावर वापरली जाणारी तंत्र देखील अस्तित्वात आहेत. यानंतर आपण दुसऱ्या घटकाकडे वळूया. तो घटक म्हणजे प्रत्यक्ष विपणन. विक्रय वृद्धीसाठी वापरला जाणारा प्रत्यक्ष विपणन हा एक महत्त्वाचा घटक आहे. प्रत्यक्ष विपणनाद्वारे काय केलं जातं तर वेगवेगळ्या जाहिरात माध्यमांचा उपयोग करून ग्राहकांनाच प्रत्यक्ष मालाची विक्री केली जाते. उद्योग संस्था वस्तूची माहिती देण्यासाठी वेगवेगळ्या जाहिरात तंत्रांचा वापर करतात. मोबाईल फोनद्वारे मेसेज असतील, ईमेल असतील, ऑनलाईन जाहिराती असतील, या ग्राहकांशी संवाद साधणाऱ्या वेबसाईट असतील, वृत्तपत्र असतील, मासिकातल्या जाहिराती असतील, दूरदर्शनद्वारे प्रायोजित जाहिरात कार्यक्रम असतील, अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात त्याचा वापर करून प्रत्यक्ष विपणन किंवा ग्राहकाला प्रत्यक्ष विक्री केली जाते. प्रत्यक्ष विपणन या विपणन मार्गाचा उपयोग अगदी छोट्या उद्योग संस्थेपासून ते लार्ज बिझनेस हाऊसेस, मोठ्या उद्योग संस्था करताना आपल्याला दिसतात. काय फायदे आहेत याचे? तर पहिला फायदा हा की ग्राहकांना निवडीप्रमाणे वस्तूंचं वितरण होतं. मला जी वस्तू आवडेल अशीच वस्तू मी प्रत्यक्ष विपणनात खरेदी करेन, कारण विक्रेता माझ्या दारात आलेला असतो. त्यामुळं मला काय आवडतं तेच मी त्याच्याकडून खरेदी करतो. प्रतिसाद देणाऱ्या ग्राहकांप्रमाणे संदेशात बदल. आता प्रत्यक्ष वितरणात ग्राहक आणि विक्रेता एकमेकाला भेटतात. त्यामुळं ग्राहकांना नक्की कसं माहिती पाहिजे, कसं प्रॉडक्ट पाहिजे त्यानुसारच संदेश दिला जातो.
वस्तूच्या अगदी अलीकडच्या माहितीचं संज्ञापन. प्रत्यक्ष विपणनात होतं असं की रोजच्या रोज ग्राहकाला भेटलं जातं, जेव्हा वस्तू विकायची त्यावेळी भेटलं जातं. त्यामुळं रिसेंट काय माहिती आली ती ग्राहकापर्यंत पोहोचते. ग्राहकांशी सलोख्याचे संबंध निर्मिती. विक्रेता आणि ग्राहक एकमेकाला भेटतात, त्यांच्यात पर्सनल रिलेशन, वैयक्तिक संबंध निर्माण होतात. त्यामुळे सलोख्याचे संबंध तयार होण्यासाठी ग्राहकाशी याचा वापर होऊ शकतो. प्रत्यक्ष विपणनाचे मार्ग कोणते कोणते आहेत? तर अनेक मार्गांनी प्रत्यक्ष विपणन करता येतं. त्यापैकी पहिला मार्ग असतो तो म्हणजे वैयक्तिक विक्री, ज्याला फेस टू फेस सेलिंग असं म्हटलं जातं. उद्योग संस्थेच्या विक्री प्रतिनिधी आणि ग्राहक हे समोरासमोर येऊन वस्तू आणि सेवा विक्री खरेदी करतात. ही सर्वात जुनी अशी पद्धत आहे. या पद्धतीमध्ये काय केलं जातं तर प्रत्यक्ष ग्राहकांशी संबंध प्रस्थापित केले जातात. विमा प्रतिनिधी असतील, शेअर दलाल असतील, हे या पद्धतीचा स्वीकार करतात. युरेका फोर्ब्स असेल, ॲव्हॉन असेल, एमवे असेल, टम्परवेअर असेल, अशा अनेक कंपन्या या काय करत असतात, वैयक्तिक विक्री या तंत्राचा वापर करतात. आपली उत्पादनं ही प्रतिनिधीमार्फत विकत असतात. दुसरं असतं ते म्हणजे कॅटलॉग विपणन. कॅटलॉग विपणन म्हणजे काय तर याच्यामध्ये एक किंवा अनेक वस्तूंचं दरपत्रक हे निवडक व्यक्तींना, ज्यांच्याकडून शक्यतो ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे, अशा लोकांना पाठवलं जातं. ग्राहक याच्यामधून आवश्यक वस्तू निवडतात आणि त्याच्याप्रमाणे ऑर्डर पाठवतात. अमेरिकेमध्ये दरवर्षी 12.4 बिलियन विक्री ही कॅटलॉग कंपनीकडून केली जाते. आधुनिक काळात कॅटलॉग पाठवण्यासाठी CD वापरली जाते. कॅटलॉग विपणनाची यशस्वीता ही कंपनीच्या ग्राहक व्यवस्थापन क्षमतेवरती काय असते, अवलंबून असते. यानंतर असतं ते म्हणजे दूरध्वनीद्वारे विपणन. विपणन कार्यामध्ये दूरध्वनीचा उपयोग करणं म्हणजे दूरध्वनीद्वारे विपणन. अलीकडच्या काळात दूरध्वनी विपणन हे प्रत्यक्ष विपणनाचं एक महत्त्वाचं तंत्र झालंय. काही विपणन पद्धती या टेलिफोनद्वारे स्वयंचलित पद्धतीनं होतात. दूरध्वनी विपणन हे विक्री वाढ असेल, उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरवणं असेल, विपणन माहितीची उपलब्धता असेल, याच्यासाठी गरजेचं असतं, फायदेशीर असतं. या प्रकारामध्ये टेलिशॉपिंग हे इंटरनेटद्वारे केलं जातं. खरेदीदार आपल्याला आवश्यक वस्तूंची मागणी ही टेलिफोन किंवा वेबसाईटच्या माध्यमामधनं, ईमेलनं करतो आणि विक्रेत्याला कर्मचाऱ्यांद्वारे वस्तूचं वितरण हे ग्राहकाच्या पत्त्यावर करायचं असतं. यानंतर असतं ते म्हणजे स्वयंचलित विक्री यंत्र, ऑटोमेटेड व्हेंडिंग मशीन. स्वयंचलित विक्री यंत्र हे चलनामधलं नाण्यांद्वारा वस्तूंची विक्री ही कोणत्याही सहाय्यकाशिवाय करतं. मित्रांनो, आजकाल चहा असेल, दूध असेल, शीतपेय असतील, वृत्तपत्र असतील, कॉफी असेल, सिगारेट असेल, या सगळ्यांच्या विक्रीसाठी अशी यंत्र अवेलेबल आहेत. ग्राहक आवश्यक वस्तूंची खरेदी ही अगदी जवळच्या उत्पादनाच्या उपलब्ध ठिकाणी करतात. बँकेकडनं ATMद्वारे आपण पैसे काढतो, हे देखील ॲटोमॅटिक व्हेंडिंग मशीनच आहे. आज अनेक रेल्वे स्टेशनवर शुद्ध पिण्याचं पाणी जर आपल्याला घ्यायचं असेल तर त्या मशीनमध्ये आपण ठराविक पैसे टाकले की बॉटल पकडली की तेवढ्या पैशाचं पाणी आपल्याला अर्धा लिटर 1 लिटर मिळतं. हे देखील ॲटोमॅटेड व्हेंडिंग मशीन, स्वयंचलित विक्री यंत्रच आहे. यानंतर असतं ते म्हणजे दूरचित्रवाणी संचाद्वारे विपणन, टेलिव्हिजन होम शॉपिंग. प्रत्यक्ष विपणनाच्या प्रकारामध्ये दूरचित्रवाणीवर दर्शकांना उत्पादनाची माहिती पुरवली जाते. इच्छुक ग्राहक हे टोल फ्री नंबरवर फोनवरनं आपली वस्तू मागणी नोंदवू शकतात आणि वस्तूचे पैसे हे क्रेडिट कार्डद्वारे जमा केले जातात. आधुनिक काळामध्ये जीवनावश्यक वस्तूपासून ते अगदी दागिने असतील, वेगवेगळी आयुर्वेदिक म्हणा, ॲलोपॅथीची म्हणा, औषधं असतील, यांचं विपणन दूरचित्रवाणीद्वारे होतं. या पद्धतीचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे उत्पादकांना त्यांच्याद्वारे प्रदर्शन आणि हाताळणी ही दूरचित्रवाणीद्वारे करता येते. आज आपण अनेक अशी चॅनल्स बघू शकतो की ज्याच्यावर वेगवेगळ्या वस्तूंचं मार्केटिंग 24 तास चालू असतं. मग साड्या असतील, जीन्स टी शर्ट्स असतील,
वेगवेगळे आयुर्वेदिक औषधं असतील, वेगवेगळ्या कन्झ्युमर ड्युरेबल्स असतील, या सगळ्याचं आज विपणन आपल्याला टेलिव्हिजन चॅनल्सवर चाललेलं दिसून येतं. यानंतर असतं किऑस्क विपणन. किऑस्क विपणन म्हणजे काय? तर किऑस्क हे ग्राहक मागणी नोंदवण्याचं यंत्र आहे. विमानतळ म्हणा, मॉल म्हणा, अशा सार्वजनिक ठिकाणी ते ठेवलेलं असतं. ग्राहक यंत्राद्वारे वस्तूचं स्वरूप, प्रकार, रंग, आकार याची माहिती त्या मशीनवरती देतात. उपलब्ध वस्तूचं चित्र त्या मशीनवर ग्राहकाला दिसतं. जर आवश्यक उत्पादन उपलब्ध नसेल तर ग्राहक तिथल्याच फोनद्वारे त्याची ऑर्डर देऊ शकतो. त्यामुळं किऑस्क विपणन हे प्रत्यक्ष विपणनाचा एक आधुनिक मार्ग आज अस्तित्वात आलेला आहे. मित्रांनो, या लेक्चरमधनं आपण बघितलेलं आहे की विक्रय वृद्धी म्हणजे काय. विक्रय वृद्धी करण्यासाठी वितरक असतील, उपभोक्ते असतील आणि विक्रेते असतील यांच्या स्तरावर काय प्रयत्न केले जातात, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष विपणन म्हणजे काय आणि प्रत्यक्ष विपणनाचे वेगवेगळे मार्ग कोणते आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात.